नागपूरमधल्या दीक्षाभूमी परिसरामध्ये भूमिगत पार्किंगचा मुद्दा आता तापल्याचं पाहायला मिळत आहे। भूमिगत पार्किंगला विरोध करण्यासाठी काही संघटनांनी दीक्षाभूमी परिसरामध्ये आंदोलन केलंय। बातमी आपण पाहतोय नागपूरमध्ये। तर नागपूरच्या दीक्षाभूमी परिसरामध्ये भूमिगत पार्किंगचा मुद्दा आता तापल्याचं कळतंय। तर भूमिगत पार्किंगला विरोध करण्यासाठी काही संघटनांनी दीक्षाभूमी परिसरामध्ये आंदोलन केलंय। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, काय नेमकं हे आंदोलन आहे? या दीक्षाभूमी परिसरामध्ये जे आहे पूर्ण सौंदर्यीकरणाचं काम हाती घेण्यात आलेलं होतं आणि NMRDA म्हणजेच नागपूर मेट्रो रिजन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून हे विकास कार्य इथे सुरू झालेलं। काही महिन्यापूर्वी इथे विकास कामांचा शुभारंभ करण्यात आलेला आहे। मात्र या विकास कामांना आता काही विरोध असल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि मोठ्या प्रमाणात आज जे आहेत ते इथे आंबेडकरी अनुयायी इथे आलेले आहेत। आंबेडकरी समाजातील जे नागपूरच नाही तर इतर ठिकाणाहून देखील इथे आलेले आहेत। महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे इथे भूमिगत पार्किंगचा मुद्दा आहे, याला आता विरोध करण्यात येतोय। भूमिगत पार्किंग कशाला हवी असं हे आंबेडकरी अनुयायी विचारत आहेत आणि त्या अनुषंगाने इथे मोठ्या प्रमाणात लोक गोळा झाले होते आणि आपण पाहू शकतो इथे जे बॅरिकेड्स होते हे बॅरिकेड्स पाडलेले आहेत आता लोकांनी आणि जे निर्माण कार्य जे सुरू आहे तिथे आता जिथे सुरू आहे तिथे वर चढलेले आहेत आणि या निर्माण कार्याला विरोध करत आहेत। त्याचबरोबर जे होर्डिंग्स होतं इथे होर्डिंग फाडण्यात आलेलं आहे, लोकांनी ते होर्डिंग्स फाडून टाकलेलं आहे। त्याचबरोबर जे विकास कार्य होत नसल्याचं आहे। यापूर्वी स्मारक समिती आणि जे विरोध करत आहेत लोक त्यांच्यामध्ये चर्चा झाली, मात्र त्या चर्चेमध्ये समाधान नाही करू शकलेले आहेत स्मारक समितीचे सदस्य आणि त्याच्यामुळे आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंबेडकरी अनुयायी गोळा झालेले आहेत, एकत्र झालेले आहेत। महत्त्वाचं म्हणजे हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात आजच्या दिवशी इथे एकत्र येण्याचं आवाहन करण्यात आलेलं होतं आणि त्या अनुषंगाने आज इथे लोक एकत्र आलेले आहेत आणि भूमिगत निर्माण कार्य नको, भूमिगत जी तिथे पडलेले आहेत। काही मोठ्या प्रमाणात इथे दीक्षाभूमीवर स्तूप दिसून येते, या स्तूपाभोवती देखील लोक गोळा झालेले आहेत। आता एकूणच पाहता स्मारक समिती काय करतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। लोकांच्या ज्या भावना आहेत त्यावर काही विचार करतायत का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महत्त्वाचं म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक जेव्हा इथे गोळा होणार होते तर पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात इथे तैनात करण्यात आलेला आहे। आपण त्यांच्याशी बोलू शकतोय का? त्यांची आता पुढची भूमिका काय असणार आहे? नक्कीच, कारण इथे एखादी संघटना किंवा एखादे नेते अशा या नेतृत्वात नाही आहे हे आंदोलन। लोक स्वयंस्फूर्तीने इथे आपण प्रयत्न करूया की नेमकं तर दीक्षाभूमी परिसरामधील भूमिगत पार्किंगचा मुद्दा आता तापलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर नागपूरमधील दीक्षाभूमी परिसरामध्ये हे आंदोलन सुरू आहे आणि नागपूर दीक्षाभूमी परिसरामधील भूमिगत पार्किंगचा मुद्दा तापल्यामुळे हे अनुयायी जे आहेत ते आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर पार्किंगला विरोध करण्यासाठी काही अनुयायांचं हे आंदोलन आहे आणि जसे आमच्या प्रतिनिधींनी माहिती दिली सोशल मीडियावर हे मेसेजेस व्हायरल होत होते आणि त्यानंतर इथे पार्किंगची गरज काय ऍक्च्युअली गरज काय तर पार्किंगची गरज काय असा सवाल सुद्धा हे अनुयायी उपस्थित करतायत आणि नागपूरच्या दीक्षाभूमीवरून ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। या परिसरामध्ये भूमिगत पार्किंगला विरोध होतोय आणि त्यासाठीच काही संघटनांकडून हे आंदोलन करण्यात येत आहे। तर आपण पाहतोय की बरेच अनुयायी जे आहेत ते इथे पोहोचलेले आहेत आणि आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे, त्यांचा विरोध दर्शवतायत। दीक्षाभूमी परिसरामधून भूमिगत पार्किंगच्या मुद्द्यावर काही संघटनांचं हे आंदोलन सुरू आहे आणि तीच थेट दृश्य आपण पुढारीच्या माध्यमातून पाहतोय। बातमी आपण पाहतोय नागपूरमधून। ही थेट दृश्य आपण पाहतोय लाईव्ह नागपूर दीक्षाभूमी परिसरामधील भूमिगत पार्किंगचा मुद्दा आणि या पार्किंगच्या मुद्द्यावरून आंदोलन सुरू आहे। भूमिगत पार्किंगला विरोध करण्यासाठी काही संघटनांची दीक्षाभूमी परिसरामध्ये हे आंदोलन सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर दीक्षाभूमी परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आलाय। दीक्षाभूमी स्मारक समितीच्या सदस्यांनी भूमिगत पार्किंगला विरोध करण्याची बैठक सुद्धा बोलवली आहे। त्यामुळे ही बैठक या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जाते। या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय होतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र नुकतीच आपण
आणि या संदर्भात आपण बोलूयात आनंदराज आंबेडकर यांच्याशी। आनंदराजजी, काय नेमकं म्हणणं आहे तुमचं? नाही, ज्या पद्धतीचं कामकाज चालू आहे इथे 2 माळ्याचं पार्किंग करतायत हे लोकांना काही गरजेचं नाही, त्यामुळे दीक्षाभूमीला एक तर स्ट्रक्चरला पण धोका निर्माण होऊ शकतो। आणि त्याऐवजी आमचं म्हणणं आहे की तिथे हे जे काय पार्किंग वगैरे आमची लोक कधीतरी येतात आणि तरी जेव्हा 14 ऑक्टोबरला येतात तिथे तेव्हा एवढी लोक असतात की तिथपर्यंत गाड्या पोहोचू शकत नाही, त्यामुळे पार्किंगची आंबेडकरी समाजाला गरज नाही, त्यामुळं ते पार्किंग रद्द करण्यात यावं अशी आमची मागणी आहे। आणि जे सुशोभीकरणाचं काम आहे ते करावं आणि त्याचबरोबर तिथे पंढरपूरला जसं यात्री निवास आहे तशा पद्धतीची सोय करता आली तर ती व्हावी, जेणेकरून आंबेडकरी जनतेची पण सोय होईल। आणि त्यानंतर नागपुरी उपराजधानी असल्यामुळं जेव्हा तिथे विधिमंडळ असतं आणि लोकांची बरीच गैरसोय होते, ती गैरसोय होणार नाही। हो, नक्कीच। पण आता जी बैठक होणार आहे ती बैठक नेमकी कधी होणार आहे, कोणासोबत होती आणि काय तुमचे महत्त्वाचे मुद्दे असतील या बैठकीतले? काय आता तिकडची जी बांधकाम समिती म्हणून आहे तिकडे, त्या बांधकाम समिती लोकांचा जो आज उद्वेग आहे त्याच्यावरती त्याने नक्कीच सरकारशी बोलून ते कामकाज थांबवायला पाहिजे असं माझं मत आहे। हो, पण आपण आता ही जी दृश्य पाहतोय बरेचसे अनुयायी तिथे पोहोचलेले आहेत आणि पार्किंगचा मुद्दा आपल्याला दिसतोय, तोडफोड करतायत जे अनुयायी पोहोचलेत ते बॅनर्स फाडलेले दिसत आहेत। लोकांनी तेव्हा सांगितलं होतं की हे काही करू नका, कित्येक दिवस या कामाला विरोध होतोय, परंतु सरकार जबरदस्त आहे, त्यामुळं माझं सरकारला विनंती आहे, खास करून मुख्यमंत्र्यांनी त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालून ताबडतोबीने संबंधित सर्वांची बैठक बोलवावी आणि त्याच्यातून योग्य तो तोड। नक्कीच आनंदराजी, धन्यवाद तुम्ही पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। तर रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराजी आपल्यासोबत संवाद साधत होते। ही थेट दृश्य आपण पाहतोय लाईव्ह नागपूरमधून। नागपूर दीक्षाभूमी परिसरामधील भूमिगत पार्किंगचा मुद्दा आता तापल्याचा कळत आहे आणि भूमिगत पार्किंगला विरोध करण्यासाठी काही संघटनांनी दीक्षाभूमी परिसरामध्ये त्यांचं हे आंदोलन सुरू आहे। ही दृश्य आपण पाहतोय, अनेक अनुयायी इथे पोहोचलेले आहेत आणि तिथले बॅनर्स सुद्धा त्यांनी फाडलेले आहेत। याच पार्श्वभूमीवर दीक्षाभूमी परिसरामध्ये पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय आणि दीक्षाभूमी स्मारक समितीच्या सदस्यांनी भूमिगत पार्किंगला विरोध करणाऱ्यांची बैठक सुद्धा बोलावली आहे। थोड्याच वेळात ही बैठक पार पडेल आणि या बैठकीमध्ये नेमके कोणते महत्त्वाचे मुद्दे असतील हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। या बैठकीचे अपडेट्स पुढारी न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील। सध्याची दृश्यही आपण पाहतोय थेट लाईव्ह नागपूरमधून। आणि या संदर्भात रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर सुद्धा आपल्याशी जोडले गेले होते। त्यांनी सुद्धा तोडफोड करू नये आणि नुकसान करू नये असं आवाहन या अनुयायांना केलेलं आहे। मात्र तरी सुद्धा ही दृश्य आपण पाहतोय, एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय दीक्षाभूमी परिसरामधून। भूमिगत पार्किंगचा मुद्दा आता चव्हाट्यावर आलेला पाहायला मिळतंय। नागपूरमधील दीक्षाभूमी परिसरामध्ये हे त्यांचं आंदोलन होत आहे, अनेक त्यांचे मुद्दे आहेत आणि त्याच मुद्द्यावरून हे आंदोलन। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, बरेचसे अनुयायी जमलेले आहेत आणि तोडफोड करताना हे दृश्यांमध्ये दिसतंय, काय सध्याचं चित्र आहे, परिस्थिती नियंत्रणात येते का? आज 12 वाजताच्या सुमारास आंबेडकरी अनुयायांनी पसरलेले होते आणि त्या माध्यमातूनच मोठ्या प्रमाणात आज इथे लोक एकत्र झालेले आहेत। आणि आज पाहतोय की जिथे कन्स्ट्रक्शन साईट आहे, जिथे हे पूर्ण कन्स्ट्रक्शन सुरू करण्यात आलेलं आहे, त्या ठिकाणी आता लोकांनी शिरकाव केलेला आहे। त्यापूर्वी जे इथे लोक आले होते त्यांनी जे बॅरिकेडिंग लावण्यात आलेलं होतं ते बॅरिकेडिंग पाडून इथे कन्स्ट्रक्शन साईटवर लोकांनी हे केलेलं आहे आणि आपल्या हातात घेतलेलं आहे। आणि ज्या काही कन्स्ट्रक्शनच्या गोष्टी आहेत, जे सेंट्रिंग लावलेल्या आहेत, सिमेंट कॉन्क्रीटचं हे लावलेलं होतं बॅरिकेडिंग, तेही आता तोडण्यात येत आहे, लोखंड तोडण्यात येत आहेत। शेकडोच्या संख्येने इथे लोक गोळा झालेले आहेत आणि जे सेंट्रिंगचं सामान असतं, सिमेंट कॉन्क्रिटिंगचं जे साहित्य असतं त्याची आता तोडफोड इथे लोकांतर्फे करण्यात येत आहे। ते हे पार्किंग जे आहे ते पार्किंग आम्हाला नको, लोकांनी आपापल्या हातात ही कायदा घेतल्याचं आपल्याला इथून दिसून येत आहे आणि ज्या प्रकारे इथे लोक येऊन राहिलेले आहेत ते आणखी गोळा होणं सुरू झालेलं आहे। मात्र
सध्याच्या परिस्थितीमध्ये पोलीस इथे नाही आहेत आणि लोकांनी पूर्ण कायदा हातात घेऊन पूर्ण जे लोखंड असतं कॉन्क्रीटचं जे साहित्य आहे ते मजबूत करण्यास सुरुवात केलेली आहे. अशी मगाशी माहिती दिलीत की सोशल मीडियावर हे मेसेजेस व्हायरल होत होते. तुम्ही तसं सांगताय की पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त तिथे तैनात आहे, मात्र पोलीस सुद्धा दखल घेत नाहीये असं दिसतंय. आणि जेव्हा हे मेसेजेस व्हायरल होत होते तेव्हा कोणी दखल घेतलेली नव्हती का? यापूर्वी याच्याविषयी बैठका झालेल्या होत्या. आंबेडकरी अनुयायी किमान 2 बैठका झालेल्या आहेत. दीक्षाभूमी स्मारक समिती आणि आंबेडकरी जे अनुयायी आहेत किंवा विविध संघटना आहेत त्यांच्या प्रतिनिधींसोबत, मात्र त्यातून तोडगा निघालेला नाही आणि जे समाधान पाहिजे होतं ते समाधान स्मारक समिती देऊ शकलेलं नाही आणि त्यामुळे आज इथे लोक मोठ्या प्रमाणात एकत्र झालेले आहेत. आपल्यासोबत काही आंबेडकरी याच्यातील नेते देखील आहेत. आपल्यासोबत काही आंबेडकरी कन्स्ट्रक्शन होत आहे, कन्स्ट्रक्शनला विरोध करणं एकीकडे ठीक आहे, मात्र असं स्वतः येऊन असं तोडफोड करणं तुम्हाला योग्य वाटतं का? स्वतः येऊन असं तोडफोड करणं तुम्हाला योग्य वाटतं का? पावन दीक्षाभूमीवर आज जे काय घडत आहे ते चुकीच्या निर्णयामुळे घडत आहे. बाबासाहेबांची भोवडी भाबडी जनता या ठिकाणी आक्रोश व्यक्त करीत आहेत. आमची अशी मागणी आहे की शासनानं त्वरित पुनर्विचार करावा. या मागणी जनतेच्या भावनेचा शासनाने आदर करावा. NMRDC जे आहे त्यांनी स्मारक समिती लवकरात लवकर तोडगा काढावा, जेणेकरून जनता प्रक्षोभित होणार नाही आणि जनतेला आपल्या हातात कायदा सुव्यवस्था घेण्यासाठी बाध्य करू नये. शासनाने त्वरित यावर निर्णय घ्यावा. RA4 निर्णय तुम्ही घेऊ शकता. एवढं मोठं प्रकल्प तुम्ही त्वरित हे करू शकता. मग हा जनतेचा आक्रोश आहे. का बरं नको? पार्किंगचा हा एरिया आहे, हा पुढे भविष्यात पुढे भविष्यात जर जेव्हा दीक्षाभूमीवर लाखो लोक येतात, पाऊस जर आला तर त्यांच्यासाठी निवाऱ्याची सोय होईल असं प्रशासनाचं म्हणणं आहे. अगदी साफ चुकीचा आहे. या ठिकाणी 20 ते 25 4 व्हीलर नेहमी दररोज येतात आणि त्या 20 ते 25 4 व्हीलरसाठी तुम्ही एवढं मोठं जागा व्यापणार आहात. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ड्रेनेजची व्यवस्था कशी करणार आहात. 24 तास त्या सिटी बिल कसं मॅनेज करणार आहात, व्हेंटिलेटर कसं मॅनेज करणार आहात, ड्रेनेज कसं करणार आहात, लाईट गेली तर बॅकअप कसं करणार आहात, माणसं किती पोहोचणार. सगळ्याची सोय प्रशासनाने केली असेल ना. अहो तात्पुरता सांगतो 214 करोड पैकी जवळपास 80 करोड रुपये फक्त या पार्किंगच्या कामासाठी खर्च होणार आहेत. आणि हाच दीक्षाभूमीवर जो क्रीम आहे तो या पार्किंगच्या कामामध्येच आहे. संबंधित ठेकेदार, अधिकारी आणि जे कोणी असतील त्यांना हा क्रीम आहे. आमची जनतेची मागणी जर असेल पार्किंग नको, ठिकाणी लोकांना बसण्याची व्यवस्था. स्मारक समिती आणि तुमच्या स्मारक समिती झालेला आहे आणि वाद हा दुर्दैवी आहे. ही जनता आता स्मारक समितीला सुद्धा धडा शिकवणार आहे. त्यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे आज ही जनता हातामध्ये कायदा आणि सुव्यवस्था घेण्यासाठी बाध्य झालेली आहे आणि याला सर्वस्व जबाबदार जनता. दीक्षाभूमी परिसरातील ही दृश्य आहेत. आंबेडकर अनुयायी हे आक्रमक झालेले आहेत. दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंग विरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे. तेथील जे पार्किंग उभारण्यात येत आहे तिथले सगळं साहित्य जे आहे ते मोडण्यात येत आहे, ते तोडून टाकण्यात येत आहे. ही आपण लाईव्ह दृश्य बघतोय. काही वेळापूर्वीच आनंदराज आंबेडकर यांनी देखील आवाहन केलेलं होतं की कोणीही आक्रमक होऊ नका, मात्र त्यानंतरही अनेक अनुयायी हे आक्रमक झालेले आहेत आणि तिथल्या अनेक उभारणीची ही तोडफोड करण्यात येते.